रात्री झोपतानाच 5चा अलार्म लावून झोपले होते, कारण भाऊ जाणार होता गावी. मग काय अलार्म वाजल्यावर उठू का नको, शेवटी उठलेच. आणि नाहीतर कालसारखं झालं असतं. काल पण ह्याच्यामुळेच तो राहिला, नाहीतर कालच जाणार होता. मग काय उठले पटकन, फ्रेश झाले, त्याला नाश्ता करून दिला. त्यानं त्याचं आवरलं, नाश्ता केला आणि तो गेला. तो गेल्याच्या नंतर 15 मिनिटांनी ह्या मॅडम उठल्या आणि रडायला सुरुवात केली. मामा टाकून गेला, सोडून गेला, हे ते लय वेळ रडली. तिला शांत केलं कसं तर, आणि तिला भूक लागलेली. मम्मी जेवायला दे काय तर म्हणली. जेवायला तर काहीच केलं नव्हतं मी. मग दूध भात होता तोच दिला तिला. आणि हो बघा विरोध पार्टी. मी काय चारलं की माझ्याकडून खात नाही. आपल्या बहिणीकडनं तेवढं सगळं खाऊन घेतोय, तिखट खारट आंबट सगळंच. आणि मी किती पण चांगलं चारू दे, माझ्याकडनं तेवढं काही खाऊन घेत नाही. आणि सकाळी ना भावाचे कपडे भरताना माझी बिशी दिसली मला तिथं अचानक. नंतर माझ्या लक्षात आलं की 2 महिन्यापूर्वी मी माझी बिशी कुठे गेली म्हणत होते, ती बेडच्या पाठीमागं पडली होती. बघितलं माझं डोकं असं काय सुद्धा काम करणं झाले. म्हणजे मी स्वतः ठेवलेली वस्तू माझ्या लक्षात राहीना झाल्या. तुमच्यासोबत पण असंच होतंय का? सांगा जरा मला. बिशी गावली तर खरं, पण आता दम कुठे निघतोय आम्हाला. पटकन तिला फोडली आणि किती पैसे आहेत बघितले त्याच्यात. 1100 रुपये भेटले बाबा. चला बाय, भेटू उद्या.